नमस्कार मित्रांनो, आज मी छोटासा मिनी ब्लॉग बनवला आणि मी सकाळी गेलो कटिंग करायला. आता मला माहिती आहे माझे छोटे मोठे व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि व्हिडिओ बघून हसत असाल, तर एक काम करजा, माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मला लाईक करजा आणि त्याच्यानंतर फॉलो नक्की करत. मित्रांनो, आज आलो तुम्ही कटिंग करायला, ते म्हणजे अंड्या पाट्यावर स्थित असलेले आमचे झगडे साहेब यांच्या कटिंगच्या दुकानावर. आणि आज तिथं गेल्यानंतर झगडे साहेबांना म्हणलं, आता आपला अवतार झाला भूतावानी, आपल्याला जरा करा माणसावानी. ते म्हणे काय हरकत नाही, तुम्हाला माणसावानी करून टाकतो. लगेच त्यानं माझ्या डोक्याला चिमटा लावला आणि चौकून घेतलं भादरून घेतल्यानंतर थोडासा लूक घेतला मित्रांनो मी माझा. आता झगडे साहेबाला म्हटलं, झगडे साहेब तुम्ही एक काम करा, आता आपले वरचे थोडे केस काटून घ्या म्हणलं. ते लय मोठा दिसू राहिले म्हणलं, आणि घरचे ना घरी गेल्यावर लय शिवाय देतील. ते म्हणे काय हरकत नाही म्हणे, काटून घेतो. त्याला म्हणलं आता एवढं केलं, आता दाढी बी करून टाका, दाढी सेट करा म्हणलं. त्यानं गुंग करणारी मशीन घेतली, खडाकटलं आपली दाढी करून टाकली आणि मोकळं करून टाकली. इकून तिकून आपल्याला मिशा येते मित्रांनो थोड्या त्या बी झगडे साहेबांना बारीक करून टाकल्या. त्याला म्हणलं राव द्या बाबा थोड्या, नाही तर लोक काही बी नाव ठेवतील म्हणलं मला. तर मित्रांनो, तुम्हाला बी माझ्यासारखी कटिंग करायची असेल ना, तर झगडे साहेबाला नक्की भेट द्या. आणि पेट्रोल पंपासमोर द्यायचं छोटं शॉप आहे, तिथं जाऊन तुम्ही नक्की माझ्यासारखी कटिंग करून या. मग काय मित्रांनो, कटिंग झाली आणि मग लग आरशासमोर शर्ट काढतो आणि लग बॉडी दाखवायला लागलो मी कॅमेरामध्ये. आता बॉडी नव्हतं दाखवत मित्रांनो मी, तसं तर मी कटिंग दाखवू राहिलो. झगडे साहेबाला केला राम आणि झगडे साहेबाला म्हणलं चाललो मी आता घरी. तेवढं वैभव सेटला फोन केला, वैभव सेटला म्हणलं मला घ्यायला म्हटलं. लगेच वैभव गाडी घेऊन आली गंग आणि लगेच गाडीवर बसवलं आणि म्हणे चला घरी. तोपर्यंत मित्रांनो आपले सर्व व्हिडिओ पाहत जा आणि लाईक करा मित्रांनो, आणि तुम्हाला जर आवडले तर शेअर करत जा मित्रांनो. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.